माझ्या पलंगावर रोज पांढरे डाग असायचे. ते पाहून मी अस्वस्थ व्हायचे, कारण ते डाग साधारण डाग नसून माझ्या घरी माझे म्हातारे वडील आणि आम्ही दोघेच राहत होतो. आणि एक 17-18 वर्षाचा मुलगा माझ्या वडिलांना सांभाळायला यायचा. तो रात्री माझ्या खोलीत आला आणि मला झोपलेलं पाहून. काही दिवसापूर्वी मी आणि बाबा नवीन सोसायटीमध्ये राहायला गेलो होतो. आम्ही काही अंतरावर नवीन सोसायटीत घर घेतलं होतं. मी ते विकत घेतले कारण माझे वडील आजारी होते. त्यामुळे मी माझे जुने घर महागात विकून नवीन सोसायटीत दुमजली घर घेतले होते, जेणेकरून वरचा मजला आम्हाला भाड्याने देता येईल. आणि मी वरचा मजला भाड्याने दिला होता, जेणेकरून त्याच्या भाड्याने घर खर्च भागायला मदत होईल. मी ऑनलाईन काम करायची. माझे वडील आणि आम्ही दोघेच राहायचो. मी या परिसरात फारसे कोणाला ओळखत नव्हती, नाही मी कोणाच्या घरी जात होती. आम्हाला इथे शिफ्ट होऊन काहीच महिने झाले होते की माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडले. इथे माझ्या आयुष्याला विस्कळीत करणाऱ्या गोष्टी घडू लागल्या, ज्यांनी मला खूप परेशान करून सोडलं होतं. एक दिवस मी सकाळी लवकर उठली तर मला माझ्या ड्रेसवर पांढरे डाग पडलेले दिसले. मला काहीच कळत नव्हतं हे कशाचे डाग होते. आता मी हाच विचार करून परेशान होत होती की माझ्या ड्रेसवर हे पांढरे डाग आले तरी कुठून. मी बघितलं तर मला माझ्या बेडखाली काही टिश्यू पडलेले दिसले. त्याच्यामधून औषधाचा काहीतरी घाण वास येत होता. हे सर्व बघून मी श्वास घ्यायला विसरले होते. काही क्षण मला वाटले की माझे मन आता विचार करण्यास आणि समजून घेण्यास सक्षम नाही. ते पूर्णपणे निरुपयोगी झाले आहे. हे सर्व काय आहे? असे कसे होऊ शकते? रात्री माझ्यासोबत काय घडले हे मला कळलेच नाही. मग मी झोपेचे औषध घेतले नाही, किंवा मी इतकी गाढ झोपलेही नाही की माझ्यासोबत काही चुकीचे होईल आणि मला जाग येणार नाही. हे कसे शक्य आहे? पण जे माझे डोळे बघत होते, मला माझ्या मनात विचार करायलाही भीती वाटत होती. माझ्या घरात असा कोणीच व्यक्ती नव्हता जो मला नशेचं औषध देईल, किंवा मला काहीही खायला देईल, किंवा माझ्यासोबत काही वाईट करेल आणि मला माहीत पण होणार नाही. माझ्या घरी फक्त माझे बाबा होते. त्यांना नीट चालतासुद्धा येत नव्हतं, आणि माझे वडील माझ्यासोबत असं करू शकत नव्हते. असा विचार करणं पण मला पाप वाटत होतं. मला काही समजत नव्हतं. माझ्या डोळ्यातून सतत आसू पडत होते. मला खूप रडू येत होतं. मी विचारात पडले होते की तो कोण व्यक्ती आहे जो माझ्या रूममध्ये रोज रात्री येतो आणि टिश्यू पेपरवर औषध लावून मला बेहोश करून माझ्यासोबत. या विचारानेच माझा आत्मा थरथर कापत होता. इथलं वातावरण माझ्यासाठी नवीन होतं. इथे मी कोणाला ओळखत पण नव्हती. एक नोकरानी आणि एक वॉर्ड बॉयला सोडलं तर माझ्या घरी दुसरा कोणीही येत नव्हतं. तो वॉर्ड बॉय माझ्या बाबाची एक्सरसाइज करण्यासाठी येत होता, कारण माझ्या बाबाला पॅरालिसिसचा अटॅक आला होता, ज्याने माझ्या बाबाचा पाय पूर्ण निर्जीव झाला होता. पण आता एक्सरसाइज केल्यामुळे त्यांचा पाय पहिल्यापेक्षा ठीक होत चालला होता. तो वॉर्ड बॉय रोज अर्ध्या तासासाठी त्यांच्याजवळ असायचा, त्यांच्या पायाची एक्सरसाइज करायचा. तो पण त्यांच्या रूममध्ये संध्याकाळचे 5 ते 6 वाजेपर्यंत असायचा आणि तिथूनच निघून जायचा. तो फक्त 17 वर्षाचा मुलगा होता, आणि माझी तर त्याच्याशी कधीच भेट नाही झाली. एक मोलकरीण होती आणि ती पण सकाळीच काम करून जायची. पण मला मोलकरणीपासून कशाची भीती असणार? त्यांच्याशिवाय तर दुसरं कोणीच माझ्या घरी यायचं नाही. मी माझं डोकं पकडून रडत होती. माझं रडणं अजून चालूच होतं. तेवढ्यात बेल वाजली. मी घड्याळात बघितलं तर 11 वाजले होते. मला दुसरा धक्का बसला की 11 वाजले होते, आणि मी आतापर्यंत झोपतच होती. मला समजलं नाही की 11 वाजले आहेत. मला वाटलं आता 8 वाजले असतील, कारण मी रोज 8 वाजताच उठत होते. बाबाला सकाळचा नाश्ता बनवून देत होती. मी माझ्या डोक्याला झटकलं आणि रूममधून बाहेर आले. दरवाजा उघडला तर मोलकरीण होती. ती म्हणत होती, मॅडम खूपच उशीर केला दार उघडायला. आज तुमचे डोळे पण सुजलेले आहेत आणि केस पण विस्कटलेले आहेत. काय तुम्ही आताच उठलं का? तिच्या बोलण्यावर मी स्वतःला बघितलं. नाहीतर मी इथे टिश्यूचा आणि त्या पांढऱ्या डागाचाच विचार करत होते. माझे केस तर मोकळे होते. मला केस मोकळे सोडून झोपायची अजिबात सवय नव्हती. माझे केस कसे काय सुटले असतील? मी तर रात्री वेणी घातली होती. आधी मी माझ्या रूममध्ये गेली आणि ड्रेसिंग समोर उभे राहून स्वतःला बघत होती. मला माझा चेहरा सुकलेला दिसत होता. माझे केस विस्कटलेले होते. काय माहीत, पण याला पाहून मला खूप भीती वाटत होती. मला वाटलं कुणीतरी माझ्यासोबत. मी पटकन वॉशरूममध्ये गेली. जसं मी शावर घेऊ लागली, शावरच्या पाण्यासोबतच माझे आंसू पण वाहू लागले. मी आता बर्बाद झाले होते. मला हे पण माहीत नव्हतं की मला बर्बाद करणारं कोण आहे. मला आता खूपच रडू येत होतं. थोडा वेळ मी असाच विचार करत होती. नंतर कपडे चेंज करून हॉलमध्ये आली तर मोलकरीणने किचन साफ केलं होतं. मी माझ्या विचारातून बाहेर आली तर मला आठवण आली की माझे बाबा अजून उपाशीच असतील. मी मोलकरीणला साफसफाई सांगितली आणि बाबाच्या रूममध्ये आली. बाबा फक्त बसून माझ्याकडेच बघत होते. मला बघून त्यांच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं होतं.
म्हणत होते, एवढा उशिरापर्यंत झोपून राहिली. मी केव्हाची नाश्त्याची वाट बघत होतो. मी एवढा समर्थही नाही किचनमध्ये जाऊन नाश्ता बनवू शकेल. मला खूपच भूक लागली. बाबाचं बोलणं ऐकून मला खूपच वाईट वाटू लागलं की मी माझ्या बाबाला वेळेवर नाश्ता नाही देऊ शकली. मी लगेचच किचनमध्ये गेली आणि नाश्ता तयार करू लागली. तेवढ्यातच जसा मोलकरीणने माझ्या रूमचा दरवाजा उघडला, मला धक्काच बसला. कारण ते वापरलेले टिश्यू आतापर्यंत जमिनीवरच पडलेले होते. माझी मोलकरीण तर फारच तोंडाळ प्रकारची बाई होती. ती तर मला विचारायला जरा पण घाबरत नव्हती की हे सगळं काय आहे. ती माझ्याकडे संशयाने बघत होती. मी तिला जोरात आवाज दिला तर ती घाबरून म्हणाली, काय झालं मालकीनबाई? मी म्हटलं, माझी खोली आता राहू दे, तू आधी हॉल साफ कर. ती हॉलमध्ये झाडू मारण्यासाठी आली. मी पटकन माझ्या रूममध्ये गेली आणि ते टिश्यू उचलून खिडकीतून बाहेर फेकून दिले. सगळा दिवस माझा याच विचारात निघून गेला. आज मी माझ्या बाबासोबत टाईम पण घालू शकली नाही. जेवण बनवताना सुद्धा माझ्या डोक्यात हाच विचार येत होता, माझ्यासोबत काय झालं होतं. रात्री मी दरवाजा आणि खिडकी व्यवस्थित बंद केली होती. रात्री पण मला झोपच येत नव्हती. मी याच विचारत होती की कोण माझ्यासोबत असं घाणेरडं काम करू शकेल. पण माझ्या नजरेत असा कोणीच व्यक्ती नव्हता जो माझ्यासोबत एवढं घाणेरडं काम करू शकेल. मी रात्रीचा ऑनलाईन काम करत होती. मला भास तर झाला नसेल ना. हाच विचार करत करत मी कधी झोपली मला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पण माझ्या ड्रेसवर पांढरे डाग होते आणि खाली जमिनीवर टिश्यू पडलेले होते. माझे केस पण विस्कटलेले होते. मला खूपच घाबरल्यासारखं होत होतं. मी हाच विचार करत होते की असं कोण आहे जो माझ्या घरी येऊ शकेल. मला आठवलं की आमचे भाडेकरू ते दोघं नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं लहान होते आणि ते दोघे नवरा बायको अजून जवान होते. आधी तर ती बाई माझ्यासोबत खूपच मिसळून राहायची. पण माझ्या कामामुळे मी माझा जास्तीत जास्त वेळ लॅपटॉपवर घालवायची आणि कंटाळा आल्यावर घरची कामे करायची आणि उरलेला वेळ माझ्या वडिलांसोबत घालवायची. ती बाई थोडी बोलकी होती म्हणून कधी कधी ती खाली यायची आणि तिच्या सासरच्या गोष्टी मला सांगायची, जे कधी मी ऐकायची आणि कधी कधी कामाचा बहाणा करून माझ्या रूममध्ये यायचे. पण तिने आता येणं खूपच कमी केलं होतं. तिचा नवरा तसा चांगला होता, पण कधी कधी तो माझ्याकडे विचित्र नजरेने बघायचा. वर जाण्याच्या पायऱ्या गॅलरीमधूनच होत्या. त्यामुळे जेव्हा पण मी झाडांना पाणी घालायची किंवा गॅलरीमध्ये उभी असायची तेव्हा तो पायऱ्या चढताना विचित्र नजरेने माझ्याकडे बघायचा. मला त्यावेळी वाईट तर वाटायचं, पण मी काहीच बोलायचे नाही. कारण मला वाटायचं 2 मिनिटाचं तर काम आहे. आता मी नेहमी भाडेकरू बदलणार आहे का? पण आता जे काही माझ्यासोबत होत होतं त्याने मी खूपच परेशान झाले होते. मला त्या माणसावर संशय होऊ लागला. तो आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहत होता. काय माहीत तोच खाली उतरून माझ्या रूममध्ये येत असेल आणि माझ्यासोबत. दुसरी गोष्ट ही होती की रात्री काय झालं ते मला काहीच आठवत नव्हतं. रात्रीला कोण माझ्या रूममध्ये येते आणि कशी काय मी एवढी गाढ झोपते मला काहीच आठवत नव्हतं. आता मला त्या वरच्या भाडेकरूवर संशय होऊ लागला की असं होऊ शकतं की तोच खाली येत असेल आणि मागच्या बाजूने माझ्या रूमच्या खिडकीतून आतमध्ये येत असेल. मला एकच युक्ती सुचली की मी माझ्या मोलकरणीच्या मदतीने एक भारी अलमारी खिडकीच्या समोर ठेवली. एवढी भारी अलमारी सरकवून खिडकी तर नाही उघडू शकणार ना. त्यामुळे रात्रीला मी बिनधास्तपणे झोपली. पण सकाळी उठल्यावर पुन्हा ते सगळं मला दिसलं. तो कोण व्यक्ती होता जो रोज रोज माझ्या रूममध्ये येत होता. मला काही समजत नव्हतं. असं कोण आहे जी दरवाजा बंद असताना रूममध्ये येते. झोपायच्या अगोदर मी रोज दरवाजाची कडी आतून बंद करते. एक दिवस भाडेकरू बाई माझ्याशी बोलत होती. बोलता बोलता तिने सांगितले की तिचा नवरा खूप दिवसापासून काही कामानिमित्त बाहेरगावी गेला आहे. ते ऐकून मी विचार करू लागली, हिचा नवरा बाहेरगावी गेला आहे, मग हा कोण व्यक्ती आहे. आता मी रात्रीची जागीच राहायची कारण मला बघायचं होतं की माझ्या रूममध्ये कोण येते. पण मला असा काहीच पुरावा मिळत नव्हता की मी कोणावर संशय करू शकेल. याच दिवसांमध्ये माझ्या बाबांची तब्येत खूपच बिघडली. त्यांना आता चालता फिरता येत नव्हतं. म्हणून मी त्या वॉर्डबॉयला रात्रीचं पण घरीच ठेवून घेतलं. तसा तर तो बाबाच्या रूममध्येच झोपायचा. पण एक दिवस तर माझ्यासोबत असं काही घडलं की माझ्या पायाखालून जमीन सरकून गेली. मी माझ्या रूममध्ये झोपलेली होती. तोच मला असं वाटलं की माझ्या रूममध्ये कोणीतरी आला आहे. माझ्या रूममध्ये खूपच अंधार होता. काहीच दिसत नव्हतं. मी हळूच डोळे उघडून बघितलं तर मला एक सावली दिसली. मला एवढी भीती वाटत होती की माझ्या तोंडातून आवाजसुद्धा निघत नव्हता. मला वाटत होतं जोरजोरात ओरडावं, कोणाला तरी हाक मारावी, त्यामुळे हा पकडला जाईल. पण भीतीने माझा आवाज बाहेर निघत नव्हता. मला उठून सुद्धा बसता येत नव्हतं. मला असं वाटत होतं की जसं कोणी माझ्या हातून आत्मा काढून घेत आहे. मी माझी सारी हिंमत एकजूट करून आवाज काढण्याचा प्रयत्न करत होती. मला वाटलं आता हा माझं तोंड दाबेल आणि पुन्हा मला बेहोश करेल. पण असं काहीच नाही झालं. ते असं झालं की माझा ओरडण्याचा आवाज ऐकून कुणीतरी दरवाजा वाजवला. मी उठून दरवाजा
दरवाजा उघडला तर समोर तो ओल्ड बॉय खूपच परेशान वाटत होता. म्हणू लागला, तुमचा ओरडण्याचा आवाज येत होता. काय झालं? कोणी चोर तर घुसला नाही ना? मी खूपच घाबरली होती. मी म्हटलं माझ्या रूममध्ये कोणीतरी आहे. हे ऐकताच तो घाबरून मागे झाला. तो मुलगा जास्त वयाचा नव्हता. तो फक्त 17-18 वर्षाचा होता. तो त्याच्या गरिबीमुळे माझ्या बाबाला सांभाळत होता. तो म्हणत होता, तुम्ही रूममधून बाहेर जा, मी बघतो कोण आहे रूममध्ये. मी रूममधून बाहेर गेली. त्याने रूममधील सर्व लाईट चालू केले. सर्व रूममध्ये बघितलं तर कोणीच नव्हतं. तो मुलगा म्हणाला, येथे तर कोणीच नाही, तुम्हाला भास झाला असेल. मी म्हटलं, मी स्वतः या रूममध्ये एक सावली पाहिली आहे. अंधार खूप होता त्यामुळे मी त्याचा चेहरा बघू शकले नाही. माझ्या बोलण्याने त्याला हैराण केलं होतं. तो म्हणू लागला, इथे तर कोणतीच खिडकी नाही ज्यामधून कोणी आत येऊ शकेल. कोणी आत येईल तर येईल कसा? दरवाजा तर लॉक होता. हीच गोष्ट तर माझ्या समजण्याच्या पलीकडची होती की कोण होता जो माझ्या रूममध्ये येत होता. माझी रूम लॉक होती आणि आत मी एका माणसाच्या सावलीला बघितलं होतं. माझ्या रूममध्ये एकच खिडकी होती ज्याच्या समोर मी ड्रेसिंग ठेवलं होतं. त्याशिवाय माझ्या रूममध्ये कोणतीच खिडकी नव्हती. जर कोणी व्यक्ती माझ्या रूममध्ये आला असेल आणि बाहेरसुद्धा गेला असेल, पण दरवाजा आतून कसा काय लॉक असू शकते? मी जेवढा या गोष्टीचा विचार करत होती तेवढंच माझं डोकं दुखत होतं. मी खूप मोठ्या संकटात पडली होती. मला कोणताच मार्ग सुचत नव्हता. आता तो मुलगा पण रूममधून बाहेर गेला आणि माझ्या बाबाच्या रूममध्ये गेला. मला काही समजत नव्हतं की हा कोण व्यक्ती आहे जो माझ्या मागे लागलेला आहे. मी रोजच रात्री उशिरापर्यंत जागत होती. आता मला माझ्या रूममध्ये गुदमरल्यासारखं होत होतं. सतत मला हीच भीती वाटत होती की मी झोपल्यावर कोणीतरी काळी सावली असलेला व्यक्ती माझ्या रूममध्ये येईल आणि माहीत नाही माझ्यासोबत काय करेल. रोजच असंच चालू होतं. एक दिवस माझी तब्येत खूपच बिघडली. मला काहीच पचत नव्हतं. सारखे चक्कर येत होते. माझी अशी अवस्था बघून तर मी फारच घाबरली होती. माझं लग्न तर झालेलं नव्हतं, पण मी हे समजू शकत होती की असं एका स्त्रीला कधी होते ते. 3-4 दिवस भीतीमुळे मी डॉक्टरांकडे सुद्धा गेली नव्हती. आता माझे बाबा पण माझी अशी अवस्था बघून खूपच घाबरले होते, पण माझी तब्येत ठीक होत नव्हती. म्हणून नाईलाजाने मी डॉक्टरकडे गेली. डॉक्टर माझा चेकअप करत होते. माझ्या मनात अनेक प्रकारचे विचार येऊ लागले. डॉक्टर पण माझ्या तब्येतीकडे बघून माझ्याकडून सगळं ऐकल्यावर माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागले. मग मला आणखी काही टेस्ट करायचे सांगितल्या आणि मेडिकल पण लिहून दिले. माझं हृदय धडधड करत होतं. डॉक्टरांनी मला अशा कोणत्या टेस्ट करायच्या सांगितल्या होत्या. मी औषध घेतले आणि घरी आली, पण औषध घेऊन सुद्धा माझ्या तब्येतीत काहीच फरक पडला नाही. मजबुरीने मला सर्व टेस्ट करावे लागले. त्याची रिपोर्ट यायला काही दिवस लागणार होते. याच दिवसात माझ्यासाठी एक स्थळ आलं. मी इथे कोणालाच ओळखत नव्हती. हे कोणालाच माहीत नव्हतं की माझं लग्न झालेलं आहे की नाही, आणि माझ्या बाबांनी पण असं कोणाला सांगितलं नव्हतं की माझ्यासाठी स्थळ आणा. असू दे, मी नकार दिला. यावर माझे बाबा खूपच नाराज झाले. म्हणू लागले, माझ्यासाठी तू घरीच बसून राहशील का? यावेळेला मला आणखी दुसरं कोणतंच संकट ओढून घ्यायचं नव्हतं. माहीत नाही कोण होतं जो माझ्यासोबत असा घाणेरडा खेळ खेळत होतं. मला त्याची काहीच माहिती नव्हती. आता माझं सर्व लक्ष त्या रिपोर्टवर होतं. मला भीती वाटत होती की डॉक्टर काही असं तर म्हणणार नाही ना की मी प्रेग्नेंट आहे. डॉक्टरांनी जर असं म्हटलं तर मी जिवंतपणे मरून जाईन. ज्या दिवशी मी ती सावली बघितली होती त्या दिवसापासून माझ्या रूममध्ये कोणीच आलं नव्हतं. नाही माझ्या कपड्यावर कोणत्याच प्रकारचे डाग होते. काही दिवसानंतर मला पुन्हा उलट्या होऊ लागल्या. मी पुन्हा डॉक्टरांकडे गेले. माझे रिपोर्ट आले होते. डॉक्टरांनी माझे रिपोर्ट चेक केले तर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तर मला धक्काच बसला. डॉक्टर म्हणत होती, तुमच्या लिव्हरवर सुजन आलेली आहे, त्यामुळे तुमचं डायजेशन खराब झालं आहे. मला तर वाटलं होतं की डॉक्टर म्हणेल की तुम्ही प्रेग्नेंट आहात. डॉक्टरांनी मला काही औषधी लिहून दिली आणि त्या औषधांनी मला आता फरक पण पडला होता. एक दिवस माझी मोलकरीण मला काम करता करता सांगत होती की तुमच्या अगोदर या घरात जे लोक राहत होते त्यांची मुलगी पण अशीच तुमच्यासारखी बिमार पडत होती आणि तुम्ही पण जेव्हापासून आला आहात तेव्हापासून आजारीच आहात. मला असं वाटतं की या घरात काही भूताचा साया आहे. ते लोक काही दिवसातच घर सोडून निघून गेले. आता मी हिला काय सांगणार होती की माझ्यासोबत काय घडत आहे ते. अशा प्रकारची कामे भूत नाही तर माणसेच करतात. मी आता खूपच परेशान झाली होती. एक दिवस मी माझ्या मोलकरणीसोबत कपडे वाळवण्यासाठी टेरेसवर गेली. दोरी बांधता वेळेस माझी नजर समोरच्या फ्लॅटवर गेली. तिथे जे काही मी बघितलं ते बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आता हा सगळा खेळ माझ्या लक्षात आला होता. मी पटकन खाली आली. आज रात्री मला त्या व्यक्तीला पकडायचं होतं जो माझ्यासोबत हे सगळं करत होता. मी झोपायचं नाटक केलं. माझ्या उशीखाली एक टॉर्च ठेवली. मी झोपली नव्हती, परंतु रूममध्ये अंधार केला होता. माझ्या रूममध्ये एक गुप्त दरवाजा होता. त्या दरवाजामधून एक व्यक्ती माझ्या रूममध्ये आला.
आम्ही या घरामध्ये नवीन राहायला आलो होतो, त्यामुळे मला माहीतच नव्हतं की या घरात गुप्त दरवाजा असू शकते. तो सरळ माझ्याच रूममध्ये उघडतो. मी थोडे डोळे उघडून बघितलं तर त्याने खिशातून औषध लावलेला टिश्यू बाहेर काढला. जसा तो टिश्यू माझ्या नाकाजवळ घेऊन आला, मी पटकन टॉर्च चालू केली. मी टॉर्चचा लाईट त्याच्या चेहऱ्यावर पाडला तसा तो मागे सरला. तो शरमेने मान खाली घालून उभा होता. माझ्या डोळ्यातून आसू पडत होते. मी आधीच्या कॉलनीत राहत होते, तो तिथेच राहत होता. तो खूप बिघडेल मुलगा होता. कॉलेजमध्ये माझ्या मागे असायचा. असे बिघडलेले मुलं मला मुळीच आवडत नाहीत. कॉलेजमध्ये असताना त्यांनी मला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. तो म्हणत होता जर का मी त्याच्यासोबत लग्न केलं तर तो स्वतःला बदलून टाकेल, पण तरीसुद्धा मी त्याला नकार दिला होता, कारण तो मला बिलकुल पण आवडत नव्हता. मी त्याला दिलेल्या नकारामुळे त्याला खूपच राग आला आणि त्याने मला धमकी दिली होती की त्याच्याशी लग्न करण्याच्या व्यतिरिक्त तो माझ्यासाठी दुसरा कोणताच मार्ग सोडणार नाही. याच भीतीने मी ती जुनी सोसायटी सोडून दिली होती. मला नव्हतं माहीत की माझा पाठलाग करून तो इथे पण येईल. तो माझ्यासमोर माफी मागत होता. म्हणत होता की त्याने माझ्यासोबत काहीच वाईट केलं नाही. त्याला फक्त माझ्या मनात वाईट विचार आणून द्यायचे होते की माझ्यासोबत कोणीतरी वाईट केले आहे. नंतर तो माझ्याकडे लग्नासाठी मागणी घालेल व मला ती मजबुरीने स्वीकारावी लागेल. तो माझ्या रूममध्ये त्या गुप्त दरवाज्यातून येत होता आणि मला बेहोश करून माझ्या कपड्यावर ते पांढरे डाग लावत होता आणि माझे केस मोकळे सोडून देत होता, जेणेकरून मला असे वाटेल की माझ्यासोबत काहीतरी वाईट घडले आहे. त्याने यावेळेस पण माझ्याकडे लग्नासाठी मागणी घातली होती, पण मी नकार दिला. मी त्याला म्हटले मला फक्त तुझा राग येतो, मला तुझं तोंड पण बघायला आवडत नाही. तुझ्यासोबत लग्न तर दूरच राहिलं, तू माझा मानसिक पद्धतीने छळ केला आहे आणि तुला असं वाटते की मी तुझ्यासोबत लग्न करावं. मी माझ्या रूमचा दरवाजा उघडला तर दरवाज्यात पोलीस उभी होते, कारण मी पोलिसांना आधीच फोन करून कळवलं होतं. जेव्हा मी त्याला समोरच्या फ्लॅटमध्ये बघितलं होतं तेव्हाच मी पोलिसांना फोन केला होता. मी त्याला पोलिसांच्या हवाली केलं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.